Hello everyone, I'm Vinayak Pete. I welcome you all in the उत्तमंथन डिस्कशन सिरीज. मित्रांनो, आजचा टॉपिक आहे युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स. हा टॉपिक अत्यंत महत्वाचा. युपीएससीने ऑलरेडी 3 ते 4 वेळेस ह्याच्यावरती प्रश्न विचारलेली आहेत आणि केस स्टडी मध्ये सुद्धा एक 20 मार्काची केस स्टडी वगैरे युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स ह्याच टॉपिक वरती 2020 मध्ये विचारलेली आहे. ठीक आहे, तर खूप महत्वाचा आहे. तर वळूया आपल्या प्रश्नाकडे. मित्रांनो, प्रश्न होता, एफिशियंट युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स forms the backbone of good governance. In this context, analyze reasons behind frequent misutilization of public funds in India and propose suitable measures to ensure efficient use of public funds. ठीक आहे, तर एफिशियंट यूज ऑफ पब्लिक फंड्स ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये महत्वाचे कीवर्ड्स कोणते आहेत आपल्या प्रश्नामध्ये? एक तर व्हाईट फॉर्म्स द बॅकबोन ऑफ गुड गव्हर्नन्स. सेकंड, अनालाइज द रिझन्स बिहाइंड मिसयुटिलायझेशन. ठीक आहे, रिझन्स. आणि तिसरा, सुटेबल मेजर्स. तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे, तर ह्याला स्ट्रक्चर करायचं असेल तर आपण थोडक्यात बघून घेऊ. इंट्रोडक्शन. तर ज्यावेळेस आपण इंट्रोडक्शन लिहित असतो तर एकतर युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स, त्याचे प्रिन्सिपल्स कोणते असतात हे लिहू शकतो. अदरवाईज सिम्पली पब्लिक फंड्स म्हणजे काय हे सांगू शकतो. आणि त्याचंच एक्सटेन्शन व्हाईट फॉर्म्स द बॅकबोन ऑफ गुड गव्हर्नन्स. तर हे काही 1-2 डॉक्ट्रिन्स आहेत एथिक्समध्ये ज्या वापरल्या जातात, तर त्याचा आधार घेऊन आपण लिहिणार आहोत. तर पहिला मुद्दा, डेफिनेशन ऑफ पब्लिक फंड्स. पब्लिक फंड्स काय असतात? पब्लिक फंड्स आर द फायनान्शियल रिसोर्सेस, वित्तीय संसाधनं असतात, दॅट बिलॉंग टू द पीपल, नॉट द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट ऍक्ट्स ॲज अ ट्रस्ट विच यूज पब्लिक फंड्स फॉर द वेलफेअर ऑर मॅक्झिमायझेशन ऑफ वेलफेअर ऑफ द पीपल. ठीक आहे, दॅट इज द मिनिंग ऑफ पब्लिक फंड्स. आता दुसरा मुद्दा येतो, व्हाईट फॉर्म्स द बॅकबोन ऑफ गुड गव्हर्नन्स. युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स फॉर्म्स द बॅकबोन ऑफ गुड गव्हर्नन्स. आणि हे एक्सप्लेन करताना वी कॅन टेक हेल्प ऑफ 2 डॉक्ट्रिन्स. पहिली डॉक्ट्रिन आहे डॉक्ट्रिन ऑफ पब्लिक ट्रस्ट. तर ही डॉक्ट्रिन काय सांगते? गव्हर्नमेंट हे पब्लिक ट्रस्ट आहे. ठीक आहे, त्या ट्रस्टमध्ये जो काही पैसा असतो तो लोकांचा असतो आणि गव्हर्नमेंट ट्रान्सपरंट मॅनरमध्ये तो पैसा खर्च करतं लोकांच्या कल्याणासाठी. दॅट इज द मिनिंग ऑफ पब्लिक ट्रस्ट. सेकंड जे आहे, डॉक्ट्रिन ऑफ अप्रोप्रिएटनेस. अप्रोप्रिएटनेस म्हणजे योग्यता. तर तो पैसा कशा पद्धतीने खर्च केला जातो, कसा खर्च केला जातो, आणि एखादी योजना किंवा प्रोजेक्ट ज्यावेळेस त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं तर त्याचा फायदा लोकांपर्यंत खरंच पोहोचतो की नाही आणि त्याचा फायदा होतो की नाही, आउटकम्स दिसून येतात की नाही, हा मुद्दा त्याच्यामध्ये येतो. तर ह्या डॉक्ट्रिन्सच्या आधारे आपण सांगू शकतो की येस, इट फॉर्म्स द बॅकबोन ऑफ गुड गव्हर्नन्स. नाउ कमिंग टू दी फर्स्ट डिमांड ऑफ द क्वेश्चन, दॅट इज रिझन्स फॉर मिसयुटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स. आपण नेहमी पाहत असतो की बऱ्याच वेळेस अननेसेसरी प्रोजेक्ट्स, अननेसेसरी रोड्स वरती बराच पैसा खर्च केला जातो, पूल पडतात, डॅम्स फुटतात. तर म्हणजेच काय, तर कुठेतरी पैशाचा अपव्यय झालाय किंवा वेस्टेज झालेला आहे, व्यवस्थित प्रोजेक्ट त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. तर असं का होतं? तर आपल्या मनामध्ये बरेच रिझन्स येतात की बाबा करप्शन होतं, रेड टेपिझम होतं, हे होतं, ते होतं. तर रॅन्डमली थॉट्स लिहिण्यापेक्षा जस्ट ऑर्गनाइज युअर थॉट्स. फॉर एक्झाम्पल, जर आपण ज्यावेळेस रिझल्टचा विचार करतो तर त्याच्यामागे लिगल कारण कोणते असू शकतात, पॉलिटिकल कारण कोणते असू शकतात, इन्स्टिट्यूशनल संस्थात्मक कारण कोणते असू शकतात, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कोणती, आणि एथिकल कारण त्याच्यामध्ये आहेत का. तर लिगलमध्ये बऱ्याच वेळेस काही लूप होल्स असतात. फॉर एक्झाम्पल, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आहे, पण बऱ्याच वेळेस त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही, कारण बऱ्याच वेळेस गव्हर्नमेंट ऑफिसर्सला ज्यावेळेस ऍक्शन घेतली जाते तर त्यासाठी गव्हर्नमेंटची कन्सेंट घ्यावी लागते. तर लिगल लूप होल्स. सेकंड, पॉलिटिकल. बऱ्याच वेळेस सरकार ज्यावेळेस योजना बनवत असतं तर त्याच्या मागे पॉलिटिकल मोटिव्ह असतो. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना लागू केली होती तर त्यावेळेस इलेक्शनचं वातावरण होतं आणि बराच वादविवाद निर्माण झाला होता की ह्या योजनेची गरज काय, सरकार फक्त त्यांच्या फायद्यासाठी ही योजना लागू करते. तर पॉप्युलिस्ट पॉलिसीज हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. तिसरं, संस्थात्मक कारण. आता बऱ्याच वेळेस करप्शन वगैरे ह्या घटना होत असतात, पण सीबीआय, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, तर किंवा सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, तर ह्या ज्या संस्था आहेत तर त्या मेनली सरकारच्या बिहाफवरती काम करत असतात, राईट, सरकारच्या डायरेक्शनवरती. आणि कोण टार्गेट असतं? अपोजिशनचे मेंबर्स, राईट. तर हे सुद्धा महत्वाचं कारण असू शकतं. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे जे इम्प्लिमेंटिंग बॉडी आहे किंवा इम्प्लिमेंटिव्ह एक्झिक्युटिव्ह जे असतात, परमनंट एक्झिक्युटिव्ह, ते इम्प्लिमेंट करत असतात, सिव्हिल सर्व्हंट्स वगैरे. तर त्या लेवलवरती कोणते प्रॉब्लेम्स येतात? तर रेड टेपिझम हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तो मुद्दा म्हणून ज्यावेळेस प्रोजेक्ट डिले केले जातात तर त्याच्यामध्ये काहीतरी क्विड प्रो को किंवा करप्शन वगैरे ह्या ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्ड असतात, तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवरती हे इश्यूज दिसून येतात. एथिकल. मग एथिकल कारण कोणती आहेत? तर लॅक ऑफ इंटिग्रिटी, लॅक ऑफ ऑनेस्टी, ठीक आहे, ग्रीड. तर हे मुद्दे महत्वाचे कारणांमध्ये नमूद केले पाहिजेत, राईट.
आता जर ज्यावेळेस आपण सेकंड डिमांडकडे वळतो, मग त्यावेळेस उपाययोजना कोणत्या असायला पाहिजे किंवा आपल्याला कोणत्या योजना सुचवायच्या आहेत, तर अशा वेळेस हे खूप सोपं जातं ज्यावेळेस आपल्याला कारण माहीत असतात. राईट. ज्यावेळेस आपण म्हणतो की लिगल कारण आहेत, मग त्यासाठी लिगल काही अमेंडमेंट्स करावे लागतील का? जे काही कायद्यांमध्ये लूपहोल्स असतात, तर ते ओव्हरकम करण्यासाठी त्याच्यामध्ये लिगल अमेंडमेंट्स वगैरे करता येतील का? तर हा एक मुद्दा आहे, तो तुम्ही सुचवू शकता. फॉर एक्झाम्पल जसं की सोशल ऑडिट किंवा सिटीझन चार्टर ह्यासारख्या ज्या काही तरतुदी आहेत, तर त्यांना जर लिगल बॅकिंग दिलं, लिगल सपोर्ट दिला, तर चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करता येईल, जेणेकरून ह्या गव्हर्नन्स प्रक्रियेमध्ये ट्रान्सपरन्सी आणता येईल आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना अकाउंटेबल ठरवता येईल. नेक्स्ट आहे पॉलिटिकल. ज्यावेळेस पॉलिसी फॉर्म्युलेट केल्या जातात, तर एक नीती आयोगने बऱ्याच वेळेस सुचवलेलं आहे की एव्हिडन्स बेस्ड पॉलिसी मेकिंग. तर अशा तरतुदी राबवणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून लाडकी बहीण योजना जर खरंच चांगली आहे, मग ती ज्या जास्त गरजू महिला आहेत, तर त्यांनाच फक्त कसं टार्गेट करता येईल, तर हा मुद्दा याच्यामध्ये येतो. नेक्स्ट आहे इन्स्टिट्यूशनल, जशा सीबीआय, ईडी वगैरे ह्या संस्था आहेत, तर त्यांचं फंक्शनिंग ट्रान्सपरंट कसं करता येईल, त्यांना जास्तीत जास्त स्वातंत्र्य किंवा ऑटोनॉमी कसं देता येईल, हा मुद्दा डिस्कस केला पाहिजे. नेक्स्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये जे काही पर्मनंट एक्झिक्युटिव्ह आहेत किंवा सिव्हिल सर्वंट्स आहेत, तर त्यांची कार्यपद्धती, तिथलं वर्क कल्चर कसं आहे, करप्शन का होतं, जर ते ओपन किंवा ट्रान्सपरंट जर मेकॅनिझम असेल किंवा त्याच्यामध्ये लोकांचं पार्टिसिपेशन ज्यावेळेस जास्त असेल, तरच तिथलं गव्हर्नन्स इम्प्रूव्ह होऊ शकतं आणि वेस्टेज ऑफ पब्लिक फंड जो आहे, तर हा मुद्दा कमी करता येईल. नेक्स्ट आहे एथिकल. राईट. तर एथिकल वर्क कल्चर बिल्ड करण्यासाठी काय करावं लागेल? फॉर एक्झाम्पल, जेवढी ट्रान्सपरन्सी आणता येईल ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये, राईट, जेवढं कॉपरेशन, कोऑर्डिनेशन, इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन असेल, राईट, तर हे मुद्दे ह्याच्यामध्ये इन्क्लूड करणं खूप गरजेचं आहे. राईट. तर असे काही सुटेबल मेजर्स तुम्ही ह्याच्यामध्ये डिस्कस करू शकता आणि तुमची ही डिमांड जी आहे प्रश्नाची ती फुलफिल केली जाऊ शकते. नाऊ द लास्ट पॉइंट इज कन्क्लुजन. आता कन्क्लुजन लिहिताना खूप आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करावी लागते का, किंवा खूप जास्त इनोव्हेटिव्ह करायचं आहे का? नाही, सिम्पल. आता कन्क्लुजन लिहिताना आपला टॉपिक आहे युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स. मग जर पब्लिक फंडचं युटिलायझेशन प्रॉपर झालं असेल, तर काय होईल? समाजामध्ये सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करता येऊ शकतो का? राईट, नक्कीच. तर आपल्या प्रिएम्बलमध्ये सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल जस्टिस हा कीवर्ड यूज केलेला आहे. राईट. तर हीच संकल्पना जी आहे युटिलायझेशन ऑफ पब्लिक फंड्स, ती प्रिएम्बलच्या सोशो इकॉनॉमिक जस्टिसशी जोडा आणि कन्क्लुजन लिहा. फॉर एक्झाम्पल, जर पब्लिक फंडचं युटिलायझेशन किंवा त्याचा वापर जो आहे तो योग्य पद्धतीने झाला, तर समाजामध्ये आपल्या प्रस्तावनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करता येऊ शकतो. अशा पद्धतीने सिंपल कन्क्लुजन लिहायचं आहे आणि असं स्ट्रक्चर केल्यानंतर पूर्ण प्रश्नाची डिमांड फुलफिल करता येते आणि चांगले मार्क्स नक्कीच मिळतील. राईट. तर ह्याचं मॉडेल आन्सर जे आहे ते थोड्या वेळात आपल्या उत्तरमंथन या चॅनलवरती आपण शेअर करणारच आहोत. असंच स्टेपअपशी कनेक्टेड राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.